सर्वांना नमस्कार. रामनारायण रुईया महाविद्यालय आणि महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठानम यांच्या वतीने आयोजित रामायण महोत्सवासाठी मला निबंध वाचनासाठी इथे निमंत्रित केलेलं आहे. मी आयोजकांचे मनापासून आभार मानते. डॉक्टर अशोक मोडक यांनी इतकं सुंदर भाषण केलं आणि ते इतकं सगळं बोलत असताना ते सतत सांगत होते की रामायणावर बोलण्याचा मला काय माझी पात्रता नाही. आणि एक सिसिलिया कारवालो आज रामायणावर, लोकसाहित्य आणि रामायण या विषयावर आपले विचार मांडते आहे. रामायणावर अधिकारवाणीने बोलण्याची खरोखरच माझी पात्रता नाही, पण तरीसुद्धा हा जो धागा आहे हा लोकसाहित्याशी संबंधित आहे. आणि लोकसाहित्य म्हणजे आपली संस्कृती आहे. या संस्कृती संपृक्त अशा या संस्कृतीमध्ये, नीतिमूल्यांनी संपृक्त अशा या संस्कृतीमध्ये आपण वावरत असताना हे सगळं जे पाझरणं आहे, पर्कोलेशन जे आहे ते आजच्या पिढीपर्यंत कसं आलेलं आहे आणि वेगवेगळ्या समाजामध्ये कसं आहे याचा अभ्यास मी माझ्या हिंदोळा नावाच्या वाडवळी नामक जी बोलीभाषा आहे वसईमध्ये त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज सर्वस्वी वेगळा विषय इथे आहे. म्हणजे मला इथे आवर्जून सांगितलं पाहिजे आणि तो एक मुद्दा मी माझ्या इथे विचारामध्ये मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे की आजही ख्रिस्ती समाजामध्ये राम सीताचे रामायणातले बरेचसे संदर्भ लोकगीतांच्या मध्ये आलेले आहेत, जे त्यांच्या विवाह प्रसंगी आणि अनेक शुभ प्रसंगांच्या मध्ये गायले जातात. आणि दैनंदिन व्यवहारातील भाषासुद्धा अगदी रामबाण उपाय, वनवास वगैरे अशा प्रकारचे शब्द आणि त्याचे संदर्भ सगळे हे आवर्जून प्रचलित आहेत, म्हणजे आवर्जून ते वापरले जातात. आणि त्यामुळे आजच्या या विषयामध्ये मी केवळ वसईतल्या लोकगीतांचाच केवळ नाही, त्याचा फक्त कुठे थोडाफार संदर्भ आलेला असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये लोकसाहित्यिकांनी, संशोधकांनी जे एक आपल्यापुढे सगळं जे विचारांचं भांडार मांडलेलं आहे ते रामकथांतून, रामगीतांतून आणि नांदापूरकरांचं जे पुस्तक आहे मराठी स्त्री रचित रामकथा, की ज्यामधून एक संपूर्ण अशा प्रकारचं जीवन, अनेक व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये ज्या आहेत त्यांचं जन्मापासून तर अनेक त्यांच्या जीवनातले प्रसंग जे आहेत त्याची सगळी पार्श्वभूमी देत देत आपल्यापुढे मांडलेलं आहे. आणि म्हणून ते सगळे संदर्भ घेत मी माझ्या या निबंधाला थोडाफार न्याय देण्याचा प्रयत्न केलेला असेल, तर याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर ती माझी असेल सर्वस्वी. तर रामायणाचे विविध पैलू उलगडण्यासाठी आपण आयोजित केलेल्या या रामायण महोत्सवासाठी मी हार्दिक शुभेच्छा देते. प्राचीन मराठी वाङ्मय अर्थात लोकसाहित्य हे सांस्कृतिक इतिहास उलगडण्याचं एक साधन असल्याचे लोकसाहित्य आणि संत साहित्याचे अभ्यासक व संशोधक डॉक्टर राचिम ढेरे यांनी म्हटलेलं आहे. लोकसाहित्याचा अभ्यास हा लोकमानसाचा, समाजमानसाचा अभ्यास असतो. लोकसाहित्याचा अभ्यास करताना नेहमीच असे वाटत राहिलेले आहे की आपले पूर्वजच जिवंत होऊन आपल्या आसपास वावरत आहेत आणि आपले सारे नातेसंबंध, आपली मायबोली जिवंत ठेवण्याचा मंत्र जणू आपल्याला ते देऊ लागतायत. मी माझ्या हिंदोळा नामक वाडवळी बोली विषयक जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा एक मुद्दा मांडलेला आहे. परंपरेने चालत आलेल्या स्त्रियांच्या ओवी गीतात स्त्रीच्या मनाची स्पंदनं प्रकट झालेली असतात. एकच स्त्री जणू निरनिराळ्या भूमिकांमध्ये वावरताना दिसते. त्यामुळे तिची प्रतिमा खूपच गुंतागुंतीची, गहन, गूढ, अनाकलनीय अशी आणि सुसंगत व परस्पर विरोधी प्रवृत्तीने तयार झाली असल्याने परंपरेने प्रवाही राहिलेली आहे, असे डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी म्हटलेलं आहे. सीतामाईंच्या विषयीचे लोकरामायण जे आहे ते असे आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की वाल्मिकी रामायण आणि लोकरामायण जी आहे त्याच्यामध्ये फरक आहे. लोकसाहित्य आणि रामायण या विषयावर लिहित असताना अभ्यासाच्या निमित्ताने पुनश्च जेव्हा रामायणाशी संबंधित ओव्या वाचू लागले तेव्हा रामायणातील एक एक व्यक्तिरेखा आपल्या व्यक्तिमत्वाची आणि लोकगीत रचयित्याचे विविध कंगोरे उलगडू लागले.
रामायणातील व्यक्तींबरोबरच आपल्याही व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यातून केल्याचे आपल्याला दिसून येतं. धर्मग्रंथ म्हणून समाज मानसावर एक अमिट ठसा उमटवलेले रामायण आणि महाभारत हे ग्रंथ महाकाव्य आहेत. तसे ते ग्रंथ म्हणून अभ्यासलेही जातात. त्यातील भाषा आणि संस्कृतीचे संदर्भ इतके जवळचे असतात की सामान्य जनांच्या प्रतिभेला देखील मोहर येतो. त्यांच्या कुवतीनुसार मग त्यातील कथानकं कथाबीज फुलतात आणि त्यातूनच लोकसाहित्य जन्मास येतं. लोकरामायणे लोकमहाभारत अशा पद्धतीने आपल्याकडे प्रचलित झालेली आहेत. त्यातील कल्पनाविश्व आजही आपल्या मनाला ताजेतवाने करते. लोकसाहित्य हे एक असं अम्लान अशा प्रकारचं लेणं आहे की ते अंतर्मनातून उसळून आलेले असल्यामुळे ते अमर आणि अजर असे सांस्कृतिक लेणे ठरलेले आहे. त्यातील आशय आणि आविष्कारावर समाजमानस पोचलेले व फुललेले आहे आणि अनेक पिढ्यांपासून ते झिरपत झिरपत आपल्यापर्यंत आलेले आहे. लोकसाहित्य आणि लोकबोलीतून हे संदर्भ जसे उमटलेले आहेत तसेच संस्कृत साहित्यातून अभिजनांच्या आणि प्रतिभावंतांच्या लेखणीतून देखील ते उमटले आहे. तथापि लोकजीवनातील पारंपरिक प्रवाहातून लोकांपर्यंत पोचलेल्या रामायणासंदर्भात आपण बोलणार आहोत. तरीसुद्धा मी संस्कृत साहित्यातील काही उदाहरणं देणार आहे. संस्कृत साहित्यातून रामायणाचं घडणारं दर्शन हा माझा विषय नाही, पण तरीसुद्धा एक दोन उदाहरणाची मला भावलेली आहेत अभ्यास करत असताना संस्कृत साहित्याचा, कारण शाळा आणि कॉलेजमध्ये मी संस्कृतचा अभ्यास केलेला आहे. तर रामाच्या मुखातील एक श्लोक असा आहे, इयं श्वश्रुम धात्री कुलपतिरयं मे दिनकर रघुणाम वंशेस्मी न क्वचिदपि न कांतापहरणम इदं जातं स्मृत्वा मयि कुलकलंकोत्थित धियाः च आधम चोर्ध्वं ना वा नयती मुखचंद्रम रघुपती. सीतेच्या अपहरणानंतर दुःखाच्या आवेगात राम अगदी सुन्न आणि सैरभैर झालेला आहे. तो सीतेला शोधत फिरतो आहे आणि समोर दिसणाऱ्या झाडांना कवटाळतो आहे. शोकाकुल होऊन तो खाली मान घालून बसू शकत नाही की आकाशाकडे डोळे लावूनही बघू शकत नाही. तो सरळ समोरच बघत आहे. त्यावरून कवीने काय कल्पना केलेली आहे की, आणि त्या श्लोकाचा अर्थच असा आहे की रामाला खाली आणि वर अशी बघायला जागाच उरलेली नाही आहे. खाली बघितलं तर धरित्री म्हणजे त्याची मूर्तिमंत सासू, आणि वर बघावं तर ते कुलदैवत सूर्य. त्याला तोंड कसं दाखवणार, कारण रघुवंशात पत्नीचे अपहरण अशी घटनाच घडलेली नाही आहे. आणि राम म्हणतो की हे माझ्या बाबतीत घडलं म्हणजे मी साक्षात कुलकलंक आहे. म्हणून तो खालीही बघत नाही आणि वरही बघत नाही आहे. उत्तर रामचरित्रातील मराठी अनुवादात एक चरण मला आठवतोय. सीतेच्या परित्यागानंतर सीतेची सखी वासंती रामाला म्हणते की तू जीव, तू हृदय, तू हृदया विसावा, तू चंद्रिकाच हृदया शरीरा सुधावा, मोही असे वदुनी या परी गुंतवावे, तिशी असे कपट काय पुढे वदावे. अर्थ असा की सीतेला तू म्हटलंस की तूच माझा विसावा, तूच माझा जीव, तू माझे हृदय, तू चंद्रिका, तू अमृत अशी स्तुती करून तू तिला गुंतवलेस, आणि आता तू तिची अशी वंचना का केलीस, तिच्याशी कपट का खेळलास. परंतु रामाने आधीच म्हटलेले होते की माझ्या आयुष्यातील दया, प्रेम, कोमल भावना आणि सीता यांचा प्रजेच्या हितासाठी, लोकानुरंजनासाठी त्याग करण्यास मी सदैव सिद्ध असेन. स्नेहम दयांच शांतींच यदि वा जानकीमपि आराधनाय लोकानां मुच्यतो नास्ति मे व्यथा. आणि भारतीय काव्यशास्त्रात व्यंजनेचे म्हणजे रसध्वनीचे उदाहरण म्हणून ख्याती पावलेला श्लोक कोण विसरू शकेल. नाहिम जानामी केयुरे आता डॉक्टर मोडकांनी आपल्या पुढे मांडला. सीतेचं अपहरण झाल्यानंतर सीतेने एक एक करून आपले अलंकार टाकून दिलेले आहेत. लक्ष्मणापुढे हे सर्व अलंकार ठेवून ते सीतेचेच आहेत का हे ओळखायला सांगितलं जातं. त्यावेळी लक्ष्मण म्हणतो की सीतेची कर्णभूषणे, दंडभूषणे, गळ्यातील आभूषणे इत्यादी कोणतेच अलंकार मी जाणत नाही. हे पैंजण मात्र तिचेच आहेत एवढेच मी सांगू शकेन. लक्ष्मणाचे लक्ष सीतामाईंच्या पदकमलाकडेच असल्यामुळे तो पैंजणच तेवढी तिची ओळखतो. हे सीतेविषयीच्या आदराचे सूचन आपल्याला स्तंभित करणारे आहे.
धर्मग्रंथातील असो वा महाकाव्यातील असा प्रतिभेचा धर्म मला अतिशय महत्त्वाचा वाटतो, जो आपल्याला आपल्या मूळ प्रवृत्तीकडे, नैसर्गिक वा प्राकृतिकडे घेऊन जातो, जिथे आपण आदराने माथा लबवतो. संस्कृत आणि प्रमाण मराठीतील भाषेपेक्षा लोकभाषेतील रामायणात अधिक भावकोमलता आणि हळुवारपणा दिसतो, कारण पारंपरिक सांस्कृतिक संचित हाच त्यांचा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे त्यांची कल्पकता त्या स्त्रिया आपल्या भावविश्वावर उभी करीत असतात. म्हणूनच त्यात अनलंकृतता येते, अत्यंत साधेपणा येतो. मराठी स्त्रीरचित रामकथा या नंदापूरकरांच्या ग्रंथामध्ये छोट्या मोठ्या लोकगीत संकलनातून त्यांनी रामकथा सलगपणे आपल्यासमोर उभी केलेली आहे, जोडलेली आहे. मराठवाड्यातील लोकगीतांवर त्यांचा अधिक भर आहे, परंतु अन्य ठिकाणच्या लोकगीतात देखील राम, लक्ष्मण, सीता, लव, अंकुश या सर्व व्यक्तिरेखांच्या जन्मापासूनच्या अनेक घटना प्रसंगांचे प्रतिबिंब लोकगीतात उमटलेले आहे. देवदेवतांकडे एक माणूस म्हणून बघण्याची आणि माणसातील देवत्व शोधण्याची त्यांची ही कल्पकता वाखाणण्याजोगी आहे. मानवी जीवनातील संघर्ष आणि वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन लोकरामायणातून घडते. सीतेच्या जन्माविषयी म्हटलंय की आगाशी पाळणा खाली धरतरी मावली, नांगराच्या ताशी सीता जनकाला घावली. असे असतानाही सीतेच्या आत्मबलाची चुणूक तिच्या बालपणी कशी दिसून येत होती याचंही एका ओवीमध्ये, 1-2 ओव्यांच्या मध्ये आपल्याला उदाहरण दिसून येतं. शिवाचं धनुष्य सीतेनं केलं घोडं, रावणाला पुढं देवाला पडलं कोडं. धनुष्य बाणाचा सीतानं केला बैल, हे ग राजा जनकाचा राम जावई व्हईल. सीता जे इतक्या सहजतेनं करत होती, तो धनुष्य रावणाला उचलता आला नाही. मात्र स्वयंवरावेळचा एक प्रसंग सीतेच्या मनाची घालमेल सूचित करणारा आहे. राम तिला आवडलाय, पण त्याच्या पुढे पण आहे. सीता म्हणते, सुकुमार राम कसा उचलीला चाप बाण. सीतामाई म्हणे, किती अवघड केला पण. त्याच्यासाठी किती अवघड पण केलेला आहे. सीतेला आई नसल्याचा संदर्भही येतो. सीतामाई म्हणे, मला कशाची मावली, 5 वर्षाची केली रामाच्या हवाली. एके ठिकाणी रामाने पण जिंकून सीता प्राप्त केल्याचा संदर्भ प्राप्त होतो, तर दुसरीकडे तिचा बालपणी विवाह झाल्याचा संदर्भ सापडतो. असे काही सांस्कृतिक संदर्भ जे असतात, जे समाजस्थितीचं दर्शन घडवणारे असतात. रामसीतेत सामान्य लोकांनी आदर्श पती पत्नींचे गुण पाहिले, नीतीचे आदर्श पाहिले. त्यातून रामाविषयीचा आदर आणि सीतेविषयीचा जिव्हाळा ओतप्रोत भरलेला आहे असे दिसते. या आदर्श जोडप्याची सुखदुःखे लोकांना आपली वाटली. त्यांनी ती शब्दांतून अभिव्यक्त केली आणि त्यांना आपल्या जीवनातील ताणतणाव सैल झाल्यासारखे वाटले. सीतेवर कड्यासारखी कोसळणारी दुःखे पाहून स्त्रियांचे मन हळहळते. सीतेला सासूरवास सासू कैकई न केला, रामासारखा भरतार इन भोगू नाही दिला. सीता चालली वनवासा, कुकू कपाळ भरून, राम पाहती दुरून, अन्नेतर आले भरून. डोळे भरून आलेले आहेत. रावणाने सीतेला पळवली तो प्रसंग. घरी आहे मी एकली, घरी नाही घरवाशी, आम्ही आहे सासरवाशी. जोगी सीतेला बोलला, सत्व नेईन रामायाचं. सीता तिथून उठली, काढली चवरंगी सूप, काढल्या साळीनी डाळी. जोग्या भिक्षा वाढीयली, जोगी मनात हसला, अन हात सीतेच्या अंगाला. सीता नार किंचाळली, जोग्या हाती लागीयली. रावणाने कपट भावनेने सीतेला पळवली आणि तिच्या भलेपणाला कलंक लावला असेही वर्णन येते. रावणाने सीतेचे हरण केल्यावर राम लक्ष्मणाची मनस्थिती कशी झाली असेल, ते दोघेही अत्यंत सैरभैर झाले. राम या लक्ष्मण दोघं हिंडती राणीवनी, सीता नेली या रावणानी. राम या लक्ष्मण दोघं झाल्या ती रानवरी, सीता रावणाच्या घरी. राम या लक्ष्मण दोघं झाल्या ती चित्तागती, सीता रावणाच्या हाती. कारण या दोघा भावांचं एकमेकांवरील प्रेमही असं शब्दातीत आहे. राम लक्ष्मण दोन्ही सोनियाचे दिवे, सीतामाई मही आभाळी
आभाळीची ईज लवे. रामलक्ष्मण दोन्ही सोनियांच्या भिंती, मयाग औक्षाचा गिलावा करू किती. गिलावा हा शब्द किती अलीकडचा आहे बघा. राम निघे वनवासा, लक्ष्मण वेची काटे, पृथ्वीच्या पाठीवरी असे बंधू नाही कोठे. पृथ्वीच्या पाठीवरील हे एक अत्यंत दोन बंधूंच्या मधलं प्रेमाचं एक अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचं दृश्य. या दोघांना रानात एकत्र हिंडताना पाहून सीतेच्या मनात विचार येतो की राम लक्ष्मण दोघं हिंडती वनात, बोलती सीताबाई गुंफा करावी रानात. त्यांच्याबरोबर राहण्यासाठी आणि आपण रानातच गुंफा करून राहावं असं तिला वाटतं. ते केवळ या दोन्ही बंधूंचं परस्परांवर असलेलं प्रेम बघून आणि जिव्हाळा बघून. राम आणि लक्ष्मण दोघेही दशरथाची मुलं फुलासारखी असल्याचाही संदर्भ सापडतो. किती अलवार अशा प्रकारच्या उपमा त्यांनी वापरलेल्या आहेत बघा. राम आणि लक्ष्मण राजा दशरथाची मुलं, लाडके मैनाबाई सये गुलाबाची फुलं. आणि एके ठिकाणी तर राम लक्ष्मण दोघं गुलाबाचे हार, सुकून गेली मंदी सेवंती सुकुमार. दोन गुलाब टवटवीत आहेत आणि त्याच्यामध्ये शेवंती कोमेजून गेलेली आहे. गुलाब जसे काट्यावर पेलून तोलून घेतात आपलं आणि आपलं दुःख हसतमुखाने काट्यावर फुलल्याचं दुःख पेलून घेतात, तसे राम आणि लक्ष्मण आयुष्यातील काट्याकुट्यांचा मार्ग पत्करण्यास सिद्ध आहेत. परंतु त्यांच्यासारखं खडतर जीवन जगणं सीतेला मानवणारं नाही, कारण ती सुकुमार शेवंतीसारखी नाजूक असल्याचं हे सूचन आहे. खेड्यापाड्यात पहाटेला रामप्रहर असे म्हटले जाते. आपल्याकडेही अजूनही म्हटलं जातं. पहाटेचे पावित्र्य, कोवळीक आणि संवेदनशीलता त्यांना रामाच्या व्यक्तिमत्वाशी जोडून घ्यावीशी वाटते. सकाळी उठून आधी रामाचं नाव घ्यावं, माय धरणीवर पाऊल टाकावं. त्याचं नाव घेतल्याशिवाय धरणीवर पाऊल टाकायचं नाही. राम म्हणजे साखरेचा खडा आहे, तो मुखामंदी सोडा. राम राम म्हणू, राम मुखातला इडा. रामाचं नाव घेता माझ्या रंगल्या दात दाढा. त्याचं नाव इतकं गोड आहे की विडा रंगणं यामागे असलेला जो समज आणि संकल्पना जी आहे तीही लक्षात घेतली पाहिजे. की सुनेचा वा जावयाचा विडा रंगणे म्हणजे सासूचं त्याच्यावर असलेलं प्रेम, म्हणजे अगदी दुर्मिळ गोष्ट. पण येथे खेड्यापाड्यात तर रामाचं नाव घेतात सर्वांच्या दात दाढा रंगतात. म्हणजे रामाचं नाव घेतलं तर साऱ्या देवदेवता आमच्यावर प्रसन्न होतात असे त्यांना म्हणायचे आहे आणि आपलं आयुष्य गोड होऊन जातं. त्यामुळे आमचे जीवन आनंदी होते, सारे शुभ घडते याचं हे सूचन आहे. रामाचं नाव घेऊन त्यांच्या दिवसाला सुरुवात होते आणि रामाचं नाव घेऊन पाठ बिछाण्यावर टेकवली जाते. तेव्हा त्यांचा सारा शीण नाहीसा झालेला असतो. शेतीवाडीतली कामं करताना देखील सामान्य लोक रामाचं नाव घेतात. आवणी करतानाचं एक गीत असं आहे. राम राम म्हणू आवण्या करीताना, राम राम म्हणू भाता रोपा धरिताना. मुठी मुठी रोप जसं नाव रामायाचं, व्हते पोताभरी भात सये एका रोपायाचं. तांदळाला घाऊ देती मी दनादना, रामाच्या नावायानं कसा निघतो दाना दाना. तांदळाचा दाना कसा निघतो राशी राशी, रामाच्या नावायानं घाऊ देती मी घशी घशी. लोकगीतातून असामान्य प्रतिभेचं दर्शन जसं घडतं त्याचप्रमाणे लोकसंस्कृतीचं दर्शन घडतं. शेतकरी समाज, आवणी करणारे कामकरी, पोत्यात भात भरणे, तांदूळ उखळात कुटणे, तांदळाची रास करणे, एक एक घास तोंडात घालताना रामाचं नाव घेणे इत्यादी ही सारी उदाहरणं जी आपण बघितली ती आपल्याला कुठेतरी संत साहित्याशी सुद्धा जोडून घेतलेली आहेत असंही आपल्याला वाटतं. कारण ज्ञानेश्वरीमध्ये एक अतिशय सुंदर ओवी आहे याच्या संदर्भामध्ये. नाना कृषीवल आपुले पांघरवी पेरिले, तैसे लपवी निपजले दान पुण्य. शेतकरी दाणे जमिनीमध्ये घालतो आणि त्याच्यावर अंथरूण देऊन मातीचं अंथरूण देऊन ठेवतो आणि नंतर एका दाण्यामधून अनेक दाणे निघतात. तसाच संदर्भ इथे आधीच्या गीतामध्ये आलेला आहे. लोकसाहित्य, संत साहित्य, तंत साहित्य हे जसं एकमेकांना जोडणारं एकेका पिढीत कसं संपृक्त होऊन झिरपत गेलेलं आहे याचाही प्रत्यय देणाऱ्या या ओव्या आहेत. रामाचे आणि सीतेचेही संदर्भ लोकजीवनात मग असे अवतरतात. त्यांच्या वस्त्रप्रावरणांची तुलनाही रामसीतेशी केली जाते. रामनी सीताबाई दोन्ही माझी ग साडी चोळी, सकाळी दळणाला
मी ग मोडीते तिची घडी. काळी चंद्रकळा तिच्या पदरी रामसीता, पदरावर राम आणि सीताचं चित्र. मावली माझी माता नेसली पतिवर्ता. सकाळच्या पारी जात्यावर रामसीता, माया लेकीचं दळण रामसीताला आळवता. मोठनी मोठं जातं माया लेकीना वडईना. इतकं मोठं जातं ओढता येत नाही. सीता मावली हाती लावी हात, सरळ दळण कळईना. सीतेने हात लावता बरोबर दळण सगळं झालं. माय लेकी दळण दळायला बसतात तेव्हा सीता त्यांना मदत करते. ती आपल्या मदतीला धावणारी आहे असं त्यांना वाटते. इतकी त्यांना ती जवळची वाटते. हा संदर्भ संत जनाबाईंच्या दळिता कांडिता मी तुझं गाईन अनंता अशा प्रकारच्या गीतांकडे ओव्यांकडे आपल्याला घेऊन जातो. रामसीतेच्या संदर्भाचे प्रतिबिंब सामान्य जीवनात पाहून, त्यांचे सुखदुःख पाहून आपल्या जीवनातील कष्ट हलके व्हावेत म्हणून त्यांच्याकडून घेतलेली प्रेरणा त्यांना जीवन जगण्याची स्फूर्ती देते. रामराज्य, ज्याच्यावर आपण आता काही विचार ऐकले, ही एक आदर्श समाजव्यवस्था समजली जाते. राज्य करायचे तर लोकांना महत्त्व द्यावे लागते. तसे महत्त्व श्रीरामाने लोकांना दिलेले होते. म्हणूनच लोकानुरंजनासाठी पत्नीचा देखील त्याग करण्यास ते सिद्ध झाले. प्रजेला दिलेले वचन त्याने पाळले व आईवडिलांच्या इच्छेखातर त्यांनी वनवास पत्करला होता. त्यांच्या मोठेपणाला सीता कारणीभूत झाली. तिची पतिनिष्ठा या साऱ्याच गोष्टी येथे उजळून निघतात. म्हणूनच तर त्यांचे हे वर्तन लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग झालेले आहे व त्यांच्या मुखातून उमटलेले शब्द अजरामर झालेले आहेत. काळी चंद्रकळा तिच्या पदरी रामसीता, माऊली माझी बया नेसली पतिव्रता. हा एक वेगळा संदर्भ, म्हणजे त्याच्यामधला थोडीशी अपभ्रंश अशा प्रकारची भाषा आणि नंतर सुधारित अशा स्वरूपाची भाषा असा एक सापडलेला आहे. आधीच्या ओवीपेक्षा ही थोडीशी वेगळी अशा प्रकारची ओवी, पण याच्यामध्ये मराठी भाषेचा म्हणजे पतिव्रता असं म्हटलेलं आहे, तिथे पतिवर्ता असं म्हटलेलं आहे. चंद्रकळेच्या पदरावर रामसीता विणलेली असून ते वस्त्र आपली पतिव्रता असलेली आई नेसलेली आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ठेवणीतील वस्त्रालंकारासारखीच ही ओवी नव्हे काय. रामसीतेच्या परस्पर प्रेमाच्या संदर्भातील गीत असे आहे की शिंदेशाही तोडे सीताबाईंच्या हातायात, उजेड पडईला रामचंद्राच्या रथायात. रामाचे मुद्र खडे सीता घाली ती वेणीत, सीताचा प्रेमचार राम आणि तो धेनाईत. उगवला नारायण किरण टाकी तो झाडावर, रामाचा उजेड सीताबाईंच्या चुड्यावर. रामाच्या सहवासाने सीतेच्या कांतीवर चढलेला तजेला केवळ त्या देवत्व लाभलेल्या मानवांमध्येच नाही तर सामान्य जनातील पतिपत्नींमध्ये देखील त्यांच्या गुणांनी ते उजळून निघालेले आहेत. शिवाय शिंदेशाही आणि तत्कालीन सुबत्ता संपत्ती यांचे देखील सूचन त्यातून होते आणि आपापल्या कुवतीनुसार ते त्या प्रसंगाचं वर्णन करू लागतात. रामाच्या राज्यारोहण प्रसंगी एकीकडे आनंद सोहळा आणि दुसरीकडे दुःख भावना असा पेच प्रसंग घडला. त्याचे वर्णन करताना म्हटले आहे की डेरी दुधानी वाजती. आता दुधाची डेअरी असते हे आपल्याला माहिती आहे, पण डेअरी म्हणजे मोठा डेरा म्हणजे मोठं पातेलं. डेरी दुधानी वाजती, नगरी चौघडे गाजती. बोलवा ग श्रीरामाला गादीवरी बैसायाला. राम गादीवर बैसला, कैकेयीला राग आला, राम ढकलून दिला. इतक्या सहजतेने आणि सोपेपणाने हा प्रसंग या गीतामध्ये येतो. लक्ष्मणाला बरोबर देऊन रामाने लोकांच्या समाधानाखातर सीतेला वनवासाला धाडले अशी ही कथा काही ओव्यांमध्ये आलेली आहे. पूर्वीच्या काळी राजाच्या राणीने लोकांच्या मर्जीखातर असले पाहिजे अशा प्रथेमुळे अग्निदिव्य झाल्यानंतरही एका परटाने सीतेबाबत रावणाच्या घरच्या राज्यातील सीतेच्या वास्तव्याचा बभरा करून शंका काढल्याने रामाने सीतेला वनवासाला धाडली होती, तशी ही हकीकत असल्याचे सरोजिनी बाबर यांनी म्हटलेलं आहे. ते गीत असं आहे की लक्ष्मण दीरा मला नेतोस कुण्या वना, लक्ष्मण बोलईतो नेतो वहिनी माहेराला. लक्ष्मण दीरा तान लागली वनामंदी, तुळशीच्या काड्या पाणी केळीच्या डोळ्यामध्ये. सीता निघाली वनाला संग वानिनी बामणी, वनाला चालली ग रामचंद्राच्या
रामचंद्राची कामिनी. सीता निघाली वनाला, माग सयांचा घोळका, फिरा माघारी बायानू, देते वटीच्या खारका. माहेराला चालवले असे सांगून तिला फसवून वनात सोडून दिले आणि तिला तहान लागली तेव्हा तुळशीच्या काड्या झाल्या, म्हणजे तुळशीच्या गळ्याला देखील कोरड पडली आणि केळीच्या डोळ्यात पाणी आले. यातील काव्य मनाची पकड घेणारे आहे. सीता वनाला निघाली तेव्हा तिच्यासोबत वाणी आणि ब्राह्मण समाजातील स्त्रिया आहेत आणि तिच्या मागोमाग चालणाऱ्या मैत्रिणी माघारी फिरताना ताकद वाढविणाऱ्या खारका तिला देत आहेत, कारण तिला खूप दिवस आता पुन्हा वनवास सहन करायचा आहे. यात या साऱ्या स्त्रियांनी सीतेविषयीचा असलेला कळवळा तर व्यक्त केलेला आहेच, परंतु त्यातील सामाजिक संदर्भ व विविध समाजातील स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्या ओटीतील खारका काढून देणं हा सांस्कृतिक संदर्भही आपले लक्ष वेधून घेतो. सीता वनवासात बाळंतीण झाली, त्याचे स्त्री स्वभाव सुलभ असे हृदयस्पर्शी वर्णन काही ओव्यामध्ये येते. एवढ्या वनामंदी कोण रडती ऐका ऐका, सीता नारीला समजाया बोरी बाभळी बाईका. बोरी आणि बाभळीच्या जी झाडं आली तिला तिची समज घालण्यासाठी आणि तिला मदत करण्यासाठी. एवढ्या वनामध्ये कोण कराती जुजू जुजू, सीताबाई बोल लव अंकुशा बाळ निजू. ती अंगाई गाते आहे. सीता नार ही बाळातीर्ण झाली, गोसाव्याच्या मठी, चिंचेचा पाला वाटी, लव अंकुशा देती घुटी. एवढा वनवास सीता सारख्या नारीला, 12 दिसांची बाळातीर्ण, 2 बाळुती नदीला. सीता नार बाळातीर्ण, नाही मिळाला कात बोळ, माझे तू बहिणाबाई, नार पेली चिंच कोळ. नाचण्या कोंडा नको खाऊ सीताबाई, लव अंकुश बाळे उद्या होती शिपाई. सीता सांगती वनवास, राम ऐकून घेईना, भरल्या सभेच्या पाणी डोळ्यात माईना. राम ग म्हणू राम नाही, सीताच्या तोलायाचा, हिरकणी सीताबाई राम हलक्या दिलाचा. ही ओवी तर प्रसिद्ध आहे, त्याच्या संदर्भातलं मी पुढे थोडंसं स्पष्टीकरण केलेलं आहे. जी लुगड्याचे पाल देऊन प्रसूत झालेली, दगडाची उशी केलेली, लव अंकुशाला तणांची शेज केलेली, एकटीच अंगाई गाणारी, चिंचेचा कोळ पिणारी, नदीला धुणं धुणारी, नाचणीचा कोंडा खाणारी, असे वर्णन येणाऱ्या सीतेविषयी सहानुभूती वाटू लागते. नदी, बोरी, बाभळी, चिंच असे झाडांचे उल्लेख, झाडांच्या डोळ्यात येणारं पाणी, त्यांना दिलेलं मानवी रूप, यातून प्रकट होणारी सहवेदना आणि या लोकगीतात रामावर केलेला आरोप म्हणजे तो सीतेच्या तोलाचाच नव्हता, हलक्या दिलाचा होता. आणि सीतेने आपले जपलेले सत्व, हिऱ्याची वृत्ती की जी संसार तापाने संतप्त न होणे अथवा आपल्या भावनांना तडा लागू न देणे, यामुळे तिचे हिरकणीपण उजळून निघालेले आहे. मराठीतील स्त्रीवादी समीक्षेचा अभ्यास करताना अनेकदा पाश्चात्य विचारांचा आधार घ्यावा लागतो, परंतु मराठीतील अपौरुषेय वाङ्मय म्हणून गणल्या गेलेल्या लोकगीतात स्त्रीवादाची पाळंमुळं आहेत. आता अपौरुषेय म्हणण्यापेक्षा आपण स्त्रीरचित असं जे नांदापूरकरांनी म्हटलेलं आहे तसंच आपण म्हणूया की स्त्रीवादाची पाळंमुळं आपल्या या लोकगीतामध्ये आपल्याला सापडतात. बाईकडे असलेली मानसिक ताकद आणि त्यामुळे हतबलता झुगारून देणारी व विलक्षण तेज असलेली सीता आपल्या नजरेसमोर येते. लक्ष्मणाने सीतेला वनवासात सोडली आणि तिथेच तिचा मृत्यू झाल्याचाही संदर्भ एका गीतामध्ये सापडतो. वधिली सीता नार साक्षी आणिले तिचे डोळे, राम धरणीला लोळे. ते बघून राम गडबडा लोळायला लागला. वधिली सीता नार तिचा आणीला हात, जेवी कैकई दूध भात. कैकेयीला फार आनंद झाला आणि ती दूध भात जेवायला लागली. रामाची अगतिक अवस्था आणि कैकेयीला झालेला आसुरी आनंद याचं हे सूचन. राम आणि सीता यांची पुन्हा भेट होते आणि त्यांच्या विना आपण वनात कसे दिवस घालवले याविषयी सीता त्याला एका गीतामध्ये सांगते आहे. वनवासी सीताबाई सांगी जन्माची परवडी, लव अंकुशा बाळा येणं नवती राणीला शेगडी. वनवासी सीताबाई सांगी आपुल वनवाळ, लव अंकुशा बाळा येळ नवत बाळाला काजळ. बाणा माग बाण, बाण येत्या ती झरा झरा, लवनी अंकुश रामचंद्राचा वंश खरा. बाणामाग बाण सुटले चळक, लव अंकुशाची नाही रामाला वळख.
अंकुश रामायाचा लव कुणायाचा सांगू, सीतेला पोटी घ्याया धरती लागली दुभंगू. लव आणि अंकुशाच्या संदर्भातही तिच्याविषयी शंका निर्माण केलेली आहे काही गीतांच्या मध्ये. तिच्या पातिव्रत्याविषयी शंका येथे व्यक्त झालेली आहे. आणि आणखी एका ठिकाणी अशीच शंका व्यक्त झालेली आहे की कुशग आपला लव कोणाचा ते सांगा, सीता खरी पतिव्रता भुई झाली दोन भेगा. म्हणजे तिला असा प्रश्न विचारणंच योग्य नाही, कारण तिचं पावित्र्य इतकं आहे की धरणीने दुभंगून तिला आत घेतलेला आहे. त्यामुळे लव कोणाचा आणि अंकुश कोणाचा हे विचारायची गरजच नाही आहे. लव आणि कुश यांचा पिता रामच असल्याचे व सीतेचे पातिव्रत्य सिद्ध करण्यासाठी भुई दुभंगली असल्याचे व तिने सीतेला आपल्या उदरात घेतल्याचा हा संदर्भ आहे. अन्य एका ठिकाणी लव न अंकुश दोन्ही वनाचे खेतरी, हाती सोन्याचा कातरी, बाग रामाचा उतरी. म्हणजे रामाचा बाग त्यांनी कापून टाकला. अंकुश पोटीचा लहू बाळ धर्माचा, सीता तुझ्या का रामाचा, तुझा आहे की रामाचा आहे. या प्रश्नाला उत्तर म्हणून लव आणि अंकुश हे वनाचे खेतरी म्हणजे क्षेत्री रक्षण करणारे असल्यामुळे त्यांनी रामाचा बाग उतरवून ठेवला, कातरून काढला. सीतेबाबत घेतलेल्या शंकेला उत्तर देऊन त्यांनी रामाचा नूरच पालटवून टाकला. एकीकडे सीतेने राखलेले आपले सत्व म्हणून तिची पूजा आणि दुसरीकडे रामाने केलेल्या आपल्या आईवडिलांच्या आज्ञेचे पालन व लोकसेवेसाठी केलेला पत्नीचा त्याग, त्यामुळे त्याला दिलेले देवत्व, तत्कालीन देशकालाला अनुसरून आदर्शांची असलेली नितांत गरज, यामुळेच राम, सीता, लक्ष्मण यासारख्या व्यक्तिरेखा लोकसाहित्यात निर्माण झाल्या असाव्यात. आणि समाजातील आदर्श नीतिमूल्ये धारण करणारा धर्म म्हणून या तत्वांचे वर्चस्व समाजमानसावर राहिलेले असावे. म्हणूनच राम ग म्हणू राम, राम माझा ग मै तारू. रामाला मित्र असं म्हटलेलं आहे. राम माझा ग मै तारू, रामाचं नाव घेता घ्याई झाली गा पवितारू. पृथ्वी त्याचं नाव घेता बरोबर पवित्र झालेली आहे. सीतेला रामाने पळवून नेल्यावर तिला सोडवण्यासाठी जे प्रयत्न झाले त्यात हनुमानाचा सहभागही वर्णिलेला आहे. रावणाच्या मंडपात सीता करीती रोजईना धावा करते. रामाची मुद्रुका टाकी मारुती सजईना. अडलंकेचा बाई पडलंकेला ग उभा, देवा रामाची फौज वानराची बघा बघा. मारुती आणि वानराची फौज सीतामाईंच्या रक्षणासाठी उभी राहिली आणि येथे प्राण्यांच्या शक्तीचा येणारा प्रत्यय आणि रामाने त्यांच्यावर टाकलेली भिस्त आणि संकटसमयी आपल्या हाकेला प्रतिसाद देणारी ही वानर सेना हा निसर्ग शक्तीचाही प्रत्यय घडवून दिलेला आहे. लंकेत असताना सीता रावणाच्या प्रलोभनांना बळी पडली नाही, परंतु मंदोदरीच्या गोड बोलण्याला सुद्धा ती भुलली नाही. अशा काही ओव्या सीतेच्या बाणेदारपणाचं आपल्याला प्रत्यंतर घडवतात.